यानंतर पुढचा सामना असेल तो अर्थातच सुपर सिलेक्टर माणगाव विरुद्ध धावीर 11 नांदगाव या दोन संघामध्ये. दोन्ही संघ नाही का आपण इथे आला असेल तर कृपया आमच्या आयोजकाशी आपण संपर्क साधायचा आहे. आणि त्यानंतर अफजल 11 महाड अर्थात योगेश पेंडकर यांचा संघ असेल आणि त्यांच्या विरुद्ध ओमसाई धामखाडी बामण डोगरी अर्थातच हा पनवेल तालुक्यातल्या तेजस म्हात्रे यांचा संघ असेल ज्याने रायगड पोलीससाठी योगदान दिलं आहे. तर या दोन संघनायकांना विनंती असेल त्यानंतर की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. आणि प्रसाद पिळणकर यांच्याकडून प्रसाद पाटील यांना षटकारासाठी अर्थातच 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तर जाऊया आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपळीचं युद्ध आपण पाहणार आहात. इथे मात्र दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना अर्थातच दोन या संघामध्ये या ठिकाणी हा सामना रंगतोय. जे दोन्ही संघ हाशिवरे म्हणजे अर्थातच अलिबाग तालुक्याला खारेपाटातले संघ असं म्हटलं जातं. कारण एका बाजूला हाशिवरे आहे दुसऱ्या बाजूला नौकार आहे आणि साधारणतः अलिबाग तालुक्यात आल्यानंतर कारलेगड ते रेवत धक्का या परिसरातले हे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतात. बालवीर हाशिवरे हे नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कारण मोठं मैदान असंच मैदान तुम्हाला पाहायला मिळतं ते आमच्या हाशिवरे गावामध्ये. तर मी याच वेळेचा मराठी समालोचक काका मात्रे हाशिवरे अलिबाग जाऊया आपण मैदानाकडे. आणि इथे मात्र आपण पाहणार आहोत सलामीची जोडी मैदानामध्ये येतोय अर्थात प्रसाद पाटील आणि तीच जोडी ज्याने 51 धावांचं योगदान दिलं होतं ते पिंट्या पाटील. पहिले षटक घेऊन गोलंदाज अक्षय पाटील मोन्या या नावाने प्रसिद्ध असलेला गोलंदाज नौकर संघाचा. पहिले षटक पॉवर प्लेचं ज्याच्यामध्ये 230 शॉट सर्कलच्या बाहेर आपण याला पाहायला मिळतात. दरम्यान पहिला चेंडू इथे मात्र पाहता चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळला आहे. चेंडू थांबत नाही आहे. बघता बघता पहिल्या चेंडूवर येतोय सुंदर फटका चौकार 4 धावा. सेवाग यांची आठवण करून दिली त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात ही अर्थात चौकाराने केली होती. हुक केलाय जबरदस्त टायमिंग शॉट इथे पाहायला मिळाला. मनगटी ताकदीचा वापर चेंडू डीप फाईनल सीमारेच्या पलीकडे येतो. आणखीन एक सुंदर फटका संजीवनी चौकार. दोन चौकार आलेत अर्थात प्रसाद पाटीलच्या बॅटमधून. रायगड पोलीस 6 खेळाडू अर्थातच यावी डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू स्वैरचा इशारा येतोय. एक धावीचा आणखीन एक उदाहरण धावफलकात वाढ होती ती 9. आणि जेव्हा हुकचा फटका आपल्या समोर आला की आपल्याला लगेच जिमी अमरनाथ अर्थात मोहिंदर अमरनाथ यांची आठवण होते. 1983च्या वर्ल्ड कपमध्ये तुम्ही पाहिलं त्यांना खूप चांगलं त्यांनी योगदान दिलेलं. अर्थात 83 या चित्रपटात आपण त्यांना देखील पाहू शकला. इथे मात्र हलकंसं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करत चेंडूला उंची खूप होती आणि ह्या फटक्यांच्या माध्यमातून मोहिंदर अहमद अनेक वेळा बाद देखील झाले पण त्यांनी कधी हुकचा फटका सोडला नाही. कारण प्रत्येक खेळाडूचे वेगवेगळे फटके असतात. सचिनजी तेंडुलकर यांचा जर विचार केला तर स्ट्रेट ड्राईव्ह जे आपल्याला पाहायला मिळते. राहुल द्रविड यांचा विचार केला तर पुलचा फटका असे फटके आपल्याला तुम्हाला पाहायला मिळतात. दरम्यान यावेळी नो बॉलचा इशारा पंचांचा येतो. गोलंदाज अर्थात अक्षय पाटील मोन्याच्या हातून हा बॉल सरकला आणि इथे मात्र नो बॉलचा इशारा येतो. 1 धावीचं योगदान. डबल अंकात धावपलकर धाव येतात ते 10. 10 धावा धावपलकर आल्यात. सुनीलजी गावस्कर देखील स्ट्रेट ड्राईव्हचे फटके चांगले खेळायचे हे देखील योगदान आपल्याला प्रत्येक वेळ पाहायला मिळाले. महेंद्रसिंग धोनी यांचा जर आपण विचार केला तर अर्थात हेलिकॉप्टर शॉट हे त्यांनी विकसित केले आपल्या मित्राच्या माध्यमातून आणि हा मात्र असेल फ्री हिट. प्रसाद पाटील तयार. या फ्री हिटवर अर्थात कव्हरला झेल नाही होऊ शकला आणि तोपर्यंत 1 धाव सहज मिळाला कारण या ठिकाणी फलंदाज बाद नव्हता. फक्त धावचीच्या रूपाने बाद होऊ शकतो. 1 धाव मिळते संघाला आणि धावफलकात वाढ झाली. धावफलकात धाव येतात त्या 11 धावा. मुजीब बॉईज अर्थात मुजीबभाई अलेकर यांनी पुरस्कृत केला हा संघ. हाशिवरे फ्रेंड्स ग्रुप हाशिवरेचे खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात. या ठिकाणी मात्र आता असेल फलंदाज पिंट्या पाटील. शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट पॉईंट एक शॉर्ट कव्हर एक लॉंग ऑफ जो सुमित भगत आपण इथे पाहू शकता. ऑन साईडला आपण गेला तर शॉर्ट फाईन लेग आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पुढचा चेंडू जबरदस्त परकट चेंडू जातोय डीप कव्हर्स आणि डीप पॉईंट मधून चेंडू सीमा पार येतोय. एक आणखीन मस्त फटका चौकार. चेंडूवर मात्र पहिला चौकाराने खातं उघडलं ते पिंट्या पाटीलने वीरेंद्र सेहवाग स्टाईलमध्ये खेळलेला.
चेंडूला पूल केलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे. मिड विकेट सी मार्शेकडे येतोय. हा एक जबरदस्त या सामन्यातला शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार. जोडीने आक्रमकता धारण केली या महत्त्वाच्या सामन्यामध्ये आणि तब्बल पहिल्या षटकामध्ये 21 धावांचे योगदान मिळालं. अक्षय पाटील मोन्या हा एक अलिबागचा एक खतरनाक गोलंदाज याला म्हणलं जातं. प्रदीपस्फोट नौकार संघाचा महेंद्रदादा म्हात्रे यांनी घडवला हा खेळाडू, परंतु या षटकाचा विचार केला तो मात्र आक्रमक मात्र विसरला आणि 21 धावा या ठिकाणी आल्या. तर मगाशी आपण जे गीत ऐकलं ते अर्थात देवींचं गीत. भारतामध्ये 51 शक्तिपीठं देवींची आहेत, त्याच्यामध्ये 3.5 पीठं ही महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेड जिल्ह्यामध्ये अर्थात माहूरची रेणुका देवी आणि नाशिक शहरापासून साधारणतः 50 किलोमीटर असणारे ती सप्तशृंगी देवी वणीची ही 3.5 पीठं नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये माहूरची देवीचं दुसरं रूप म्हणजे एकविरा देवी, आगरी कोळी लोकांना पावणे देवी असं ज्या म्हणतात. चैत्र महिन्यात असणारी मोठा दिवस तिचा यात्रा आणि प्रत्येक मंगळवार त्यानंतर शुक्रवार आणि रविवार हा देवींचा दिवस पाहायला मिळतो. इथे मात्र प्रसाद पाटील चेंडूला हा पूल केलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडूर येतोय आणि हा पहिला धक्का बसला. प्रसाद पाटील मैदानातून बाहेर. बाद झाला कारण त्यांनी चेंडूला अर्थातच लॉफ्टेड शॉट ज्याला म्हटलं तर भिरकावला होता. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, इथे झेल घेतला गेला आणि प्रसादने एक 2 चौकाराच्या माध्यमातून 6 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान देऊन परतला. रायगड पोलीससाठी कार्यरत असणारा खेळाडू महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये यष्टेशन करतो, हे देखील विशेष आहे. सुमित भगतला मिळालं हे पहिलं यश. नवीन फलंदाज मैदानात येतोय, फलंदाज सूरज पाटील हा शिरेगावचा हा खेळाडू. 21 धावा धावपलकर आल्यात, 21 धावांची भागीदारी समाप्त झाली. समोर मात्र पिंट्या पाटील बाईकमॅन या ठिकाणी असेल. बाईकचा विषय आल्यानंतर आपल्याला लगेच अर्थातच उसारघर डोंबिवली परिसरातला तो खेळाडू आपल्यासमोर लगेच येतो, ज्याच्या नावावर तब्बल 19 बाईक आणि 4 व्हीलर 4 4 व्हीलर्स आहेत. निश्चित नाव तुमच्याकडे देईन. जाऊया मैदानाकडे. सुमित भगत या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट येतोय. पिंट्या पाटील याच्या बॅटमधून आलेला आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. ओके सर, जे समालोचक देखील आहेत त्याने गुणलेखक कमी तिथे आम्ही ही भूमिका त्यांनी निभावले. उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू यावेळी मात्र एक पाऊल पाठीमागे गेला. बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूवर कव्हरवर क्षेत्ररक्षक चेंडूर येतोय, चेंडू पकडतोय. एक धाव आणखीन एक मिळते, ती अर्थातच पिंट्याला. पिंट्याच्या धावसंख्येत एकने बदल, त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचते ती 17, ज्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश. समोर मात्र सूरज पाटील असेल. दुसरं षटक. एकूण धावसंख्या धावपलकर आली 28. साधारणतः 50 ते 50 धावांचं लक्ष्य मगाशी नाणेफेक करताना यासिन मर्चंट सरांनी विचारलं होतं संघनायकांना. निश्चित या ठिकाणी स्वीपचा फटका खेळ पाहायला मिळाला, मात्र क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. गोलंदाजच्या दिशेने चेंडूची फेकी करतोय सुमित भगत. चेंडूवर मात्र ओव्हर थ्रो, तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय आणि 1 धावेचं आणखीन एक योगदान. 29 धावा धावपलकावर. सूरज पाटील यांनी आपलं खातं उघडलं 1 धावेने. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं कारण ही मोठी क्रिकेट स्पर्धा माझी वसुंधरा करंडक 2022 यतीनजी उल्हास धुमाळ सरांच्या माध्यमातून आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी दिलेलं तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. तब्बल 2 लाखाची 1,50,000 25-25 अशी एकूण 2 लाखाची क्रिकेट स्पर्धा
कोविड काळामध्ये स्पर्धा फार कमी झाल्या, हे देखील पाहिलं. पाणी मैदानाकडे घेऊन जायचं आहे कारण आज 2 चेंडू फक्त बाकी आहेत. येस, पाण्याची गरज आहे कारण पाणी हे सर्वस्व आहे. आपण आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला प्रथम पाण्याचा ग्लास पुढे करतो, याचा अर्थ हिंदू संस्कृती आपल्याला पाहायला मिळते की नेहमीच पाण्याने त्याचा आदर करावा. तुम्ही काय देता काय नाही त्यापेक्षा पाणी जरूर द्या आणि त्या पाहुण्याचं स्वागत करा. तसं मैदानामध्ये आपण बघा खेळताना अर्थातच ती ऊर्जा ही कमी होते आणि त्यावेळी पाण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. पण प्रत्येक खेळाडूने मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार प्रत्येकाने खाली बसून खरं तर पाणी प्यायला पाहिजे. कारण तुम्ही बऱ्याच वेळा घटना पाळल्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारताबाहेर देखील घटना अशा घडल्यात. हार्ट अटॅकसारखे निश्चित प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळेल. परवाच पहा तुम्ही साधारणतः या ठिकाणी ऑस्ट्रेलियाचे रॉड डिमॉश यष्टिरक्षक होते, 74 वर्षाचे. 7:33 त्यांना त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अर्थातच ऑस्ट्रेलियाचे फिरकीपट्टू जादुई गोलंदाज सेन वॉन या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांना कधीही असं वाटलं नाही की संध्याकाळी 5:30 नंतर आपण देखील या जगात नसू. हे खरं तर हे आहे कारण एन्जॉयमेंट ही महत्त्वाची आहे. तुम्ही किती कमवता किती गमवता त्यापेक्षा त्या आयुष्याचं तुम्ही अर्थातच चांगला वापर करा, हे आपण पाहायला म्हणते. ही घटना परवा तुम्ही पाहिलीत, सकाळी 7:23 आणि संध्याकाळी 5:30 हे 2 आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आपल्यामधून निघून गेले. आणि तसं पाहिलं तर आपण पाहिलं लता दिदी मंगेशकर ह्या देखील आपल्यामधून गेल्यात. हे देखील मोठं संगीत क्षेत्रामध्ये झालेलं नुकसान होतं. जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. सुमित बघत यावेळीचा चेंडू पूल केला आहे. लॉंगलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू मात्र थांबत नाही, चेंडू सीमापार असेल. आणखीन एक सुंदर फटका, 4 धावांचं योगदान मिळालं, ते फन झालं. नसत भरलेला पिंट्या प्रत्येक वेळा प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळताना तो मोठे फटके खेळतो. आणि वीरेंद्र सेहवाग यांनी देखील सांगितलं होतं एकदा की एकतर चेंडू आरपार नाहीतर वीरेंद्र सेहवाग आरपार. आणि तीच परिस्थिती या ठिकाणी या स्टाईलमध्ये खेळणारा हा खेळाडू जे पाहतात. धावफलका धावा येऊन पोचल्या त्या 33. दुसरे षटक मार्गस्थ असताना मैदानामध्ये सर्व बॅटने खेळलाय, अर्थातच कव्हर ड्राईव्ह मारलाय. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रीय चेंडूवर येणार, चेंडूची पकड करते तोपर्यंत खराब क्षेत्रक्षण देखील पाहायला मिळालं. 2 चेंडूचं आणखीन एक योगदान मिळते. 35 धावा धावफलकाला येतात. एक चांगली फलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून पाहिली. 2 षटकं समाप्त झाली. 17.50च्या सरासरीने धावा धावफलकाला येतात. त्या अर्थातच यावी मुजीबभाई आलेकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ हा शिवरे संघाचे. आणि या षटकाचा विचार केला सुमित भगतचं षटक देखील मागडे षटक ठरलं. त्यांनी तब्बल या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात अक्षय पाटीलने 21 धावा खर्च केल्या. आणि दोन्ही गोलंदाज अर्थात वैशाली स्मृती आपटे अर्थात नवखर संघ जे खेळाडू या ठिकाणी खेळतात प्रदीप स्फोट नवखर संघाचे. दोन्ही संघ अलिबाग तालुक्यातले खेळतात आणि त्यांच्यासमोर या ठिकाणी तुम्ही पाहिलं एक मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला गेला ते हाशिवरे संघाच्या माध्यमातून. ही संपूर्ण स्पर्धेचा आपण जर विचार केला तर श्री धावीर महाराज मंदिरामागे गौलवाडी मैदान रोहा प्रसिद्ध मैदानात अनेक क्रिकेट स्पर्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. मंडप सजावट गणेशजी कडव बोरघर, थेट प्रक्षेपण ड्रीम्स क्रिकेट अलिबागच्या माध्यमातून कौस्तुभ पाटील, परेश पालेकर, लवेश गरत, स्वागत पाळवणकर आणि DJ श्रीकृपा डेकोरेशनच्या माध्यमातून निखिल वाळंज बोरघर यांचा तुम्ही अर्थातच आपण निश्चित आभार व्यक्त करूया. जाऊया मैदानाकडे. यावी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न स्वीप केला. चेंडू जातोय तो पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला क्षेत्राचे चेंडू येणार. तो पण 1 धावेचे योगदान मिळते. 1 धाव मिळते सूरज पाटीलला. सूरज पाटील या ठिकाणी मात्र एकेरी धावांनी संधी देतोय तो फलंदाज पिंट्या, कारण पिंट्या एक आक्रमक फलंदाज आहे. 2 धावसंख्येवर खेळतोय सूरज पाटील आणि धावफलकावर धावा आल्या त्या 36. गोलंदाज 6 चेंडूमध्ये 23 धावांचे योगदान पिंट्या पाटीलने या ठिकाणी दिले, ज्याच्यामध्ये अर्थातच 2 षटकार आणि 2 चौकाराचा समावेश आहे. आणि गोलंदाज मात्र आपल्या बॉलिंग मार्कवर निमेश पाटील यावी हवेत आहे. गोलंदाज स्वतः चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, कुठेही चूक करत नाही, झेल घेतोय. आणि इथे मात्र आपण पाहिलं पिंट्याची खेळी इथे समाप्त झाली, ज्याने 23 धावांचं योगदान दिलं.
त्यानंतर अफझल महाड अर्थातच योगेश पेणकर सिव्हिल इंजिनियर असणारा हा खेळाडू अर्थात मुरुडमधला मजगाव गावचा रहिवासी असणारा जो आज महाडमध्ये स्थायिक झाला त्याचा संघ ज्याला घाऱ्या नावाने समोरला जातं अर्थात प्रतीक 11 संघाचा प्रतिनिधी. तर त्यांच्यामध्ये संघ असेल अफझल महाड विरुद्ध ओमसाई धामखाडी बामणडोगरी तेजस म्हात्रे यांचा संघ असेल. दोन्ही संघाने इथे आले असेल तर आयोजकांची उपस्थित दर्शवा. जाऊया आपण मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानावर येतोय फलंदाज मनीष मोकाळ. या ठिकाणी मात्र जबरदस्त टायमिंग शॉट चेंडू थांबत नाही येतोय एक आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. बेचाळीस धावा धावफलकावर. यावेळी का निश्चितच हा चेंडू खाली राहिला आहे मोठा फटका नव्हता चेंडूला अर्थातच स्वीप करायचा होता थोडासा चेंडू अडखळला 1 धावेचे योगदान मिळते 43 धावा धावफलकार येतात. मनीष मोकळ नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत. या ठिकाणी सूरज पाटील याची वैयक्तिक धावसंख्या एक षटकाराच्या माध्यमातून पाहायला मिळते 9 धावा आणि निमेश गोलंदाज निमेश पाटील रोहा एंडकडून रोहा शहराच्या एंडकडून पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र हा चेंडू हवेत आहे चेंडूला अर्थात हुक करायचा होता फटक्यामध्ये ताकद नव्हती शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला क्षेत्रशिक चेंडू होता आणि इथे हा फलंदाज मैदानातून बाहेर अर्थात मनीष पोकळची खेळी समावतोय डक आउट. या विभागाचा प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू इथे मात्र मैदानात येतोय. मनीष मोकळ मात्र आपण पाहिलात या ठिकाणी डकआउट बदकाच्या अंड्यावर बसून शून्यावर परतला आणि हा तिसरा धक्का बसला तो अर्थातच या ठिकाणी मुजीब बॉईज हा शिवरे संघाला. मुजीबबाई आलेकर या संघाचे पुरस्कर्ते आपल्या पाहायला मिळतात. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपळचं युद्ध आज 8 मार्च अर्थात जागतिक महिला दिन. या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व महिलांना. कारण यूट्यूबच्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून हल्ली घराघरात ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते आणि तब्बल 182 देशामध्ये ही क्रिकेट स्पर्धा पाहू शकता आपण. कारण 15 देशांनी दक्षिण आफ्रिका देशांनी विरोध केला त्यामुळे त्यांच्यावर बंदी आहे आणि आता 197 देशामध्ये ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळाली असती. स्वीप केलाय सोरेक इथे मात्र पाहिलं लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार तोपर्यंत आणखीन एक चेंडू धाव मिळाली. मंथन डाकीने एका धावेने आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या 3 षटकांची समाप्ती होते. धावफलकार धावा आल्या त्या 44 प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर या 3 षटकामध्ये धावा आल्यात त्या अर्थात 14.66च्या सरासरी हे षटक होतं गोलंदाज निमेश पाटीलचं. या निमेशने 9 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाचे 2 विकेट त्याने प्राप्त केले हे देखील वैशिष्ट्य आहे. तर या संपूर्ण स्पर्धेचा आपण विचार जर केला तर माझी वसुंधरा कर्नाटक 2022 समतोल राखू पर्यावरण आणि हवामानाचा संकल्प करू समृद्ध वसुंधरेच्या रक्षणाचा पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख सन्माननीय आदिजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा सन्माननीय आयोजक यतीनजी उल्हास धुमाळ सर युवासेना उपजिल्हाधिकारी दक्षिण रायगड आणि त्यांना साथ देणारी आमचे सर्वच आयोजक ज्याच्यामध्ये तेजसदादा नरे तुषारदादा देशमुख परागदादा पाटील अजिंक्यजी सुटे त्याचबरोबर दुर्गेशजी नाडकर्णी ऋषिकेशजी देशमुख ओमकारजी नावकर हर्षदजी साळवे संदीपजी मोरे अजिंक्यजी पाटील राजू वाघमारे दत्ता महागावकर आणि तुषारजी देशमुख आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नातून ही क्रिकेट स्पर्धा. पुढचा सामना सुपर सिलेक्टर माणगाव आणि धाबीर इलेव्हन नांदगाव. चला दोन्ही संघनायकांनी वेळीच यायचं आहे नाणेफेकीसाठी. सुपर सिलेक्टर माणगाव आणि धाबीर इलेव्हन नांदगाव आणि त्याचबरोबर अफझल महाड आणि ओम साईद धामणखाडी बामणडोगरी. यावेळी मैदानाकडे जाऊया. कार्पेसाने चेंडू खेळलाय जबरदस्त टायमिंग. आता जर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला फुटबॉलचा वापर केला गेला तोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाणार आणि ते फलंदाज अर्थात 3 धावांचं योगदान देतोय. 3 धावा येतात. सन्मानित धनंजय पोकळे सर यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामधून आपण स्थानापन्न व्हावं. धावफलकावर धावा आल्यात त्या 47 3 धावा. मगाशी त्याचा मी उल्लेख केला. आता ख्रिस गेलची आठवण नांदगाव संघाचं
धावी रेल्वे नांदगाव आणि सुपर सेल्टर माणगाव या दोन्ही संघांना विनंती आपण यायचं आहे लगेच नाणेफेकीसाठी. तर जाऊया मैदानाकडे. 47 धावा, 47. गोलंदाज तयार. या ठिकाणी पहा पुन्हा एकदा कार्पेट्स आणि चेंडू खेळला जमीनला सरपट चेंडू जातोय मिड विकेटला. शेतीचे चेंडूर येणार तोपर्यंत मात्र दुसरी धाव घ्यायची होती. फलंदाजामध्ये ताळमेळ नव्हता. संसारामध्ये पती आणि पत्नी यांच्यामध्ये ताळमेळ असलं की संसाराचं राडगाडगं अतिशय वेगाने पुढे सरकतं असं म्हणतात. तसं खेळपट्टीवर देखील आपण पाहायला मिळतं. दोन खेळामध्ये ताळमेळ असावं लागतं. तो ताळमेळ यावेळी नव्हता आणि त्यामुळे एका धावावर समाधान व्हावं लागलं. 1 धाव फलंदाजाला. संघाची धावसंख्या 1ने वाढते. धावफलकात धावा येतात त्या 48. षटक क्रमांक 4. गोलंदाज समाधान समाधान पाटील. हा चेंडू हुक केलाय. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी ठरते. चेंडू जातोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्रशेष चेंडूवर येणार. चेंडूची पकड करतोय. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी. तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज कदाचित धावचित. येस आणि फलंदाज बाद. महत्त्वाचा असतो. कधी कधी तर अगदी दुसऱ्या चेंडूवर त्याला सामोरं जावं लागतं. अजितजी वाडेकर, त्याचबरोबर दिलीपजी वेक्सनकर, सौरभ गांगुली, त्याचबरोबर द बॉल ऑफ द इंडिया अर्थात राहुल द्रविड यांसारखे खेळाडू, त्यानंतर विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यांची नाव आपल्या समोर येतात, जे तिसऱ्या क्रमांकावर येऊन त्यांनी शानदार योगदान भारतासाठी दिलं. 60 धावा धावफलकावर आल्यात. अंतिम चेंडू असेल या षटकातला. 60 धावा धावफलकावर चांगली धावसंख्या धावफलकावर नोंदवली ते मुजीब बॉईज संघाने. इथे मात्र पाहणार आहोत आपण अर्थात उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू सोयीचा इशारा येतोय. 1 धावेचं योगदान. 61 धावा धावफलकावर. हशिवरे विभाग अर्थातच अलिबागच्या खारेपाटील भागातला हे दोन्ही संघ खेळत आहेत. दोन्ही गावांमध्ये जर अंतर साधारण पाहिलं तर 8 ते 9 किलोमीटरचं अंतर असणार ही दोन्ही गावं. एकमेकाच्या निश्चितच उणीवा एकमेकाला माहीत असलेले हे दोन्ही संघाचे खेळाडू. यावेळी मात्र पहा चेंडूला सरळ भिरकावून दिलाय.
गाव अलिबागचे यासिन मर्चंट सरांना. ओ टू यासिन मर्चंट सर. धन्यवाद डीजे. सन्माननीय इलियास जी डबीर यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. धन्यवाद यासिन मर्चंट सर. या ठिकाणी सुपर सिलेक्टर माणगाव आणि धावरीनं नांदगाव या दोन संघामध्ये पुढची लढत पाहणार आहोत. अर्धा सामना 4 षटकाचा असेल. दोन्ही संघांच्या माहितीसाठी 4 गोलंदाज असतील आणि 1 षटक पॉवर प्ले असतील. तर सन्माननीय या जे सरांच्या शुभ असते या ठिकाणी नाणेफेक दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आणि नाणेफेकीचा निर्णय अर्थातच नांदगाव संघ धाविरीनं नांदगाव संघाने नाणेफेक जिंकली. 4 षटकाचा सामना आहे. अर्थातच मान्यवरांना शुभेच्छा. आपण अतिथी कशामध्ये स्थान पण हवं. काय घ्याल आपण पहिलं? मी प्रथम क्षेत्ररक्षण करणार. आता तुम्ही पाहिलं 67 धावा या ठिकाणी धावफलकावर आल्यात आणि कालच्या 2-3 दिवसामध्ये पाहिलं 105 धावा देखील 5 षटकामध्ये कुठल्या गेल्यात आणि या ठिकाणी तुम्ही मात्र प्रथम क्षेत्ररक्षण घेताय. यामागे काय नियोजन असेल? मैं अपनी राष्ट्रीय भाषा हिंदी में सांगेन. सबसे पहले मैं हम लोग टॉस जीते, अल्लाह का शुक्रिया अदा करूंगा. उसके बाद हम लोग फील्डिंग करने का फैसला किया है. शुभम का अच्छा टीम है और 50 के अंदर अंदर रोकने की कोशिश करेंगे क्योंकि की प्लेयर उनके मोहसिन और शुभम जादव है. तो ये कहीं ना कहीं हम लोग को ये की प्लेयर्स यही 2 प्लेयर लगते हैं. तो हमको कहीं ना कहीं 50 रन में रोकने की कोशिश करेंगे. तो आपके पास ऐसे कौन से गेंदबाज रहेंगे जो उसका आक्रमण करेंगे? समरान है, नदीम है, दिवेश है और सूर्या है और उसके बाद माज है. तो ऐसे हमारे पास 5 बॉलर है, इसमें से 4 ही चलाने हैं. तो जो बेस्ट रहेगा वहाँ पर अच्छी गेंदबाजी अगर करते हैं तो यकीनन हम 50 के अंदर रोकने की कोशिश करेंगे. आखिरी सवाल है आपके लिए, कैसा आयोजन लगता है इस रोहास शहर का? हमेशा से हमने देखा है रोहा शहर का जो आयोजन रहता है ये एक बिल्कुल प्रेस्टिजियस मैचेस के तौर पर देखा जाता है इसको और यहाँ पे खेलने का मज़ा ही कुछ और होता है. तो आपके लिए शुभकामनाएं. या ठिकाणी हरकत नाही आहे कारण बऱ्याच वेळा रायगड जिल्ह्यामधले खेळाडू फक्त बॅट आणि बॉलनी बोलतात, ते मायक्रोफोन बोलत नाही. हरकत नाही आहे. तर सामना सुरू होणार आहे. खेळाचं दुसरं सत्र आपण पाहणार आहोत आणि ऐकूया अलिबागचा एक आणखीन एक हिंदीमधला गोड आवाज यासिन मर्चंट सरांना. धन्यवाद. धन्यवाद काका. तर मित्रांनो आपण पाहतोय जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकांच्या या सामन्यामध्ये 68 धावा तब्बल फार मोठं आव्हान आहे. अर्थात नौखार या संघाच्या संघनायकानं म्हटलं होतं की आम्ही 55 ते 60 धावांपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. याचाच अर्थ त्यांना जाणीव होती की समोरचा संघ अर्थात हाशिवरे हा संघ अगदी मजबूत आहे, त्यांची फलंदाजी फार मोठी आहे आणि त्याच कारणास्तव त्यांनी 55 ते 60 अगदी असा अंदाज वर्तविला होता. परंतु आपण पाहतोय त्याच्या पुढे जाऊन 68 धावांपर्यंत मजल मारलेली आहे. नक्कीच एक फार मोठं आव्हान असेल, परंतु हे आव्हान नक्कीच हे फलंदाज पेलतील हा विश्वास सुद्धा त्यांच्या संघ नायकाला आणि संघ मालकांना असेल. तो चलिए दोस्तों, मैच इज ऑन. फिर से एक बार पहला ओवर लेके आया है मंथन डाकी. स्ट्राइक इन पर मोनिया. ये लीजिए शुरुआत हो चुकी है. पहली गेंद ओवर पिच थी और उस गेंद को वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में बहुत ही खूबसूरत ये कवर ड्राइव देखने को मिला. लॉफ्टेड कवर ड्राइव सीमा रेखा के बाहर 4 रन. डीजे मास्टर फिर से एक बार यहाँ पे देखिए ईट का जवाब पत्थर से. पहली गेंद पर चौके के साथ शुरुआत की है. शॉर्ट ऑफ लेन गेंद, उसे उछाल कर खेला. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गेंद थी, वहां पे फील्डर भी तैनात थे. फासला है वो 10 रन से यहाँ पे कम किया है मात्र 2 गेंदों में.
फिर से एक बार बहुत ही खूबसूरती के साथ यहाँ पे कवर ड्राइव पेश किया है अक्षय ने, अर्थात आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे। और इस बीच देखिए क्या लड़ रहे हैं अक्षय। फिर से एक बार ड्राइव करने की कोशिश की थी मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था और गेंद बैकवर्ड पॉइंट की दिशा में। चलिए दोस्तों मैदान में चलते हैं। 15 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं आणि याच दरम्यान सन्माननीय तेजस किंजल ट्रॉफीचं जे आयोजन करतात ते आयोजक सन्माननीय तेजस यांचं इथे आगमन झालेलं आहे। मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत। इस ओवर की अंतिम गेंद शेष बची हुई है। आहा, बहुत ही बढ़िया गेंद थी, यार करने का प्रयास किया था, काफी हद तक सफल भी रहे थे मगर आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, अंपायर जी नाराज। अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और रनों की संख्या हो चुकी है 16 रन। हर ओवर में तकरीबन 17 रन के औसत से यहां पे रन बनाने की जरूरत और इसी वजह से यहां पे ये पहला ओवर काफी महत्वपूर्ण था दोनों भी टीम के लिए। जी हां, फिर से एक बार अच्छा स्ट्रोक जरूर मगर डीप मिड विकेट में फील्डर तैनात और इसी वजह से यहां पे एक ही रन मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है पहले ओवर की समाप्ति के बाद 17 रन। पहले ओवर में एक अच्छा औसत यहां पे नजर आता हुआ मगर इसे कायम रखना होगा, इसे बरकरार रखना होगा। हर ओवर में 17 रन बनाने होंगे। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज मनीष मोकल आणि याच दरम्यान सन्माननीय सूर्यकांतजी कोलाडकर, एक स्पॉन्सर म्हणून ज्यांची ओळख आहे, एक दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय सूर्यकांतजी कोलाडकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक 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 स्वागत आणि विनंती असेल तेजस आणि सन्माननीय सूर्यकांतजी यांना की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। कोलाडकर जरी नाव असलं तरी ते रोयाचेच आहेत। आपण बऱ्याच वेळा अशा प्रकारची नावं पाहत असतो। कोल्हाटकर, ओके। तो चलिए दोस्तों मैदान पर चलते हैं। दूसरे ओवर के लिए मनीष मोकल अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं बाएं हाथ से ओवर द विकेट। सुमित भगत के लिए पटकी हुई गेंद, उसे अक्रॉस द लाइन खेला, शानदार पुल रहते हैं, उन्हें कभी झगड़ते हुए आपने नहीं देखा होगा मगर उनका बल्ला चलता है तो अनेक गेंदबाजों के होश उड़ते हैं। और दोस्तों अक्सर उनके लिए मैं जरूर कहता हूं कि परिंदों को मिलेगी मंजिल, ये फैले हुए उनके पर बोलते हैं और जो अक्सर खामोश रहते हैं जिंदगी में उन्हीं के हुनर बोलते हैं।
सुमित भगत का हुनर यहाँ पे बोलता हुआ, दोनों तरफ से ढोलक की तरह यहाँ पे बजते हुए, क्योंकि अक्षय मोनिया भैया अपने पूरे फॉर्म में नजर आ रहे हैं। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है सुमित भगत के जरिए से। अगर दोनों भी बल्लेबाजों ने अपनी पारी को सही तरीके से अंजाम दिया तो यह मैच आसानी के साथ जीता जा सकता है। मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर होगा, क्योंकि दोनों भी बल्लेबाज तोड़फोड़ बल्लेबाजी करना जानते हैं। मैच को किस तरह से जीता जाता है, मैच को किस तरह से बनाया जाता है, यह अक्सर उन्होंने क्रिकेट के दीवानों को दिखाया है। इस बीच ओवर पिच गेंद जरूर थी, मगर टप्पा खाने के बाद थोड़ी सी एक्स्ट्रा बाउंस होती हुई, अनएक्सपेक्टेड बाउंस था और उस बाउंस को परख नहीं पाए थे। टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी कट होती हुई बाहर की तरफ निकल गई और सीधा विकेट कीपर के दस्तानों में। बिंदी गेंद, जितनी भी बिंदी गेंदें आएंगी, मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों का पर बढ़ेगा, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और इसके देख सकते थे। यहाँ पे बार बार फील्डिंग में तब्दीली हो रही है। शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन और लेग लॉन्ग ऑफ हमें नजर आता हुआ, और उसी के साथ साथ डीप एक्स्ट्रा कवर, बैकवर्ड पॉइंट, और उसी के साथ शॉर्ट कवर में फील्डर तैनात है। अब यहाँ पे स्ट्राइक एंड पर बल्लेबाज मोनिया, नॉन स्ट्राइक के एंड पर नए बल्लेबाज रघुनाथ माली डांसिंग डाउन द विकेट। उसे आगे आकर कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था। तकरीबन स्टिकर पर यह गेंद लगी थी और गेंद मिड ऑफ की दिशा में खाली क्षेत्र पर, निर्जन स्तर पर वह गेंद थी, और इसी वजह से मात्र 1 रन यहाँ पे मिलता हुआ। 1-1 रन, 2-2 रन यहाँ पे बनाने होंगे। उसके साथ साथ यहाँ पे चौके और छक्के भी लगाने होंगे, तब जाके यहाँ पे काम बन सकता है, क्योंकि एक विशाल स्कोर हाशिर टीम ने यहाँ पे अंजाम दिया है और उसे अगर तोड़ना है, उसे अगर पार करना है। जी हां, रघुनाथ माली के बल्ले से आता हुआ ये अंतिम गेंद आना बाकी। इस ओवर में 2 छक्के हमने देखे, मगर 3 गेंदें बिंदी भी देखी है। कुल मिला के 13 रन इस ओवर में खर्च किए हैं। इस गेंद के ऊपर अगर बड़ा स्ट्रोक आता है तो यह मैच बराबरी पर समान रूप से दोनों भी टीमों को जीतने का मौका होगा। जी हां, शॉर्ट ऑफ लेन गेंद और उसे बैकफुट आणि ज्यांनी चेंडू आणून दिलेला आहे, आपण पाहतोय सन्माननीय धनंजय पोकळे साहेब तिथे क्रिकेटचा आस्वाद घेत आहेत, या सामन्याचा आनंद घेत आहेत। परंतु इथे नक्कीच त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की चेंडू सुद्धा आणून देण्याचं काम करतायत। एक बॉल बॉयचं काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची इथे त्यांना कमीपणा वाटत नाहीये। वाह, क्रिकेटचा खऱ्या अर्थानं दर्दी आपण पाहतोय सन्माननीय धनंजय पोकळे, धावीर चषकाचे एक महत्वपूर्ण सदस्य।
12 गेंदें बची है, 32 रनों की जरूरत। नए गेंदबाज आए हैं पिंटिया पाटिल, अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज, इनफॉर्म बल्लेबाज हम देख सकते हैं मोनिया। मोनिया ने बहुत ही बढ़िया शुरुआत देकर एक पॉजिटिव अप्रोच के साथ यहां पे जीतने की अर्थात महक को छोड़ दिया है। जी हां, इस मरतबा और करने का प्रयास किया था, हेलीकॉप्टर चला। अभी इस चौके के साथ रनों की संख्या 40 रन। आहा, फिर से एक बार हवा में गेंद जरूर है, मगर नो मैंस लैंड में गेंद धीरे धीरे डीप कवर की दिशा में ट्रेवल हो रही है। और जब तक वाइडी से लॉन्ग ऑफ के फील्डर उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हुए 2 रन मुकम्मल कर लिए इस रोशनी में। और हम देख सकते हैं सूरज की तपती हुई ये रोशनी में बार बार 2-2 रन निकालना इतना आसान नहीं होता, और उसके लिए अपने आप को उन्होंने तैयार किया है। बहुत ही बढ़िया उन्होंने अपने आप को मेंटेन किया है। पटकी हुई गेंद और फिर से एक बार शानदार मैच कहां पे आ चुका है। धीरे धीरे ये मैच फिसलता हुआ नजर आ रहा है। चिंता का वातावरण, शिकंजा यहां पे कस चुके हैं। मोनिया जब तक मैदान में रहेंगे, सेट बल्लेबाज है। अब यहां पे बहुत सारा वक्त मैदान पर उन्होंने गुजारा है, विकेट को यहां पे पड़ चुके हैं। 9 गेंदे 20 रन। ये लीजिए फिर से एक बार तोहफा, मगर ये मिड विकेट की दिशा में पकड़े गए और अपने टीम के लिए 28 रनों का योगदान दिया। एक तूफानी पारी, शॉर्ट बट स्वीट यहाँ पे पारी, मगर अक्सर मराठी में कहा जाता है कि आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो। हालांकि तालियों की गड़गड़ाहट से उनका यहाँ पे इस्तकबाल होता हुआ। मोने आउट होने के बाद नए बल्लेबाज, जिन्हें मैं लकी चांप अक्सर कहता हूं, संकट मोचक राजा पाटिल मैदान में जाते हुए। रघुनाथ माली अर्थात 40+ हो चुके हैं, मगर उन्होंने भी क्या यहाँ पे अपने फिटनेस को बरकरार रखा है। तारीफ के काबिल उनकी बल्लेबाजी और उसी के साथ उनका फिटनेस, उनका स्टैमिना। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि प्रैक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट। अभी वो क्रिकेट से जुड़े हुए हैं, प्रैक्टिस से लगे हुए हैं, और इसी वजह से आज तक यहाँ पे एक अच्छे बल्लेबाज के रूप में खेलते हुए नजर आते हैं। अगली गेंद, जी हाँ, ये देखिए, इसे कहते हैं मगर इस चौके का मोल क्या है, यह हसीरा की टीम भी जानती है, और उसी के साथ साथ जिन्हें ये चौके का सौगात मिला है, चौके का तोहफा मिला है, वो नौखार टीम भी जान रही है।
इस चौके के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 52 रन। अब बचे हुए 8 गेंदों में 7 गेंदों में 16 रनों की जरूरत। मजेदार मैच देखिए, बार बार यहाँ पे झूलों की तरह झूलता हुआ ये मैच, कभी बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में तो कभी गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में यहाँ पे मैच जाता हुआ। अभी भी यहाँ पे कहना बहुत ही मुश्किल हो सकता है कि ये मैच कौन जीतेगा कौन हारेगा। और जैसे मैंने कहा था कि आपको एक फाइनल मैच आप देख रहे हो, इसका एक अंदाजा जरूर आता होगा कि मैंने कितना सही कहा था, क्योंकि हर बार ये दोनों टीम एक दूसरे के सामने खेलते हैं तो यही मंजर होता है, यही दृश्य होता है। फिर से एक बार देखिए, रोमांचकारी मैच होता हुआ, कांटे की टक्कर होती हुई, कांटे का मुकाबला होता हुआ, झूले की तरह झूलता हुआ ये मैच। 7 गेंदे और 16 रन। मैंने इसके पहले भी 2 मरतबा बताया, 7 गेंदे 16 रन। 52 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। पिंट्या पाटिल फिर से एक बार, जी हां, पिंट्या पाटिल शानदार गेंदबाजी करते हुए अपने ओवर को यहां पे फिनिश किया। ये गेंद बहुत ही कीमती थी, क्योंकि अगर इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आता तो ये मैच जीतना बल्लेबाजों के लिए बहुत ही आसान हो सकता था। अब यहां पे 6 गेंदे और 16 रन। छह गेंदे और 16 रनों की जरूरत। 6 गेंदे और 16 रन। अब अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज जयेश राजभर। जयेश राजभर निर्णायक अवस्था में आ चुके हैं, निर्णायक घड़ी है, मैच किसके पक्ष में जाएगा। हाशिवरा बनाम मुजीब बॉयज हाशिवरे बनाम वैशाली स्मृति खरापटी। हालांकि योगेश जी पोखरे ये संघ मालक है और उसके साथ मुजीब भाई आलेकर हाशिवरे टीम के संघ मालक है। दोनों भी संघ मालक, उनके दिलों की धड़कनें यहाँ पे तेज हो रही है। अगर बल्लेबाजी करने वाली टीम जीतती है तो तुषार जी शिंदे इनकी जानिब से 500 रुपए का इनाम यहाँ पे नकद दिया जाएगा। जयेश राजभर के ऊपर सभी की निगाह है, सभी की निगाह है, अर्थात रघुनाथ माली और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज राजा पाटिल के ऊपर। हालांकि राजा पाटिल इसीलिए जाने जाते हैं आज फिर से एक बार ये लीजिए, ये है संगठन। बताते हुए हम भी दरिया है, हम में भी हुनर है, जहां से चलते हैं वहां से रास्ता बनाते हैं। वाह, क्या कमाल का स्ट्रोक था, क्या टाइमिंग भरा स्ट्रोक था, परफेक्ट यहां पे मिडल किया था और शानदार ओवर पिच गेंद को एग्जीक्यूट भी किया था। बॉलर के सर के ऊपर से किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं था। वहां पे फील्डर मात्र निराशा से उस गेंद को देखते रहे, हवाई सफर करती रही गेंद और आखिरकार सीमा रेखा के बाहर जाकर थमी। पहली गेंद पर छक्का आने के बाद 5 गेंदे और 15 रनों की जरूरत, मगर फिर से एक बदलो, सितारे बदल जाएंगे, नजर बदलो, नजारे बदल जाएंगे। कश्तियां बदलने की जरूरत नहीं है, दिशा बदलो, किनारे बदल जाएंगे।
क्या कमाल का मैच होता हुआ घमासान मैदान में जारी है। अब यहाँ पे हमारे गुण लेखक हमें बताते हुए 4 गेंदे और 10 रनों की जरूरत। 4 गेंदे 10 रन, 10 रन 4 गेंदे। कौन जीतेगा कौन हारेगा, इस प्रतियोगिता में कौन सी टीम बने रहेगी? दिलों की धड़कनें यहाँ पे तेज हो रही है मुजीब भाई आलेकर की, और उसी के साथ सुयोग पोकले साहब की यहाँ पे देखिए धड़कनें तेज। 4 गेंदें बची है। जयेश राजभर फिर से एक बार लेफ्ट आर्म राउंड विकेट। जी हाँ, पैर पकड़कर गेंदबाजी और जोरदार पगबदा का अपील, और यहाँ पे रनआउट का मौका था, रनआउट का मौका भी गवाया। उसी के साथ 1 रन भी यहाँ पे खर्च हुआ। अब फिर से एक बार इक्वेशन बदलता हुआ। 3 गेंदें बची है, जीतने के लिए 9 रनों की जरूरत। 3 गेंदों में अगर एक बड़ा स्ट्रोक आता है तो यह मैच फिर से एक बार आसानी के साथ क्लियर हो सकता है, जीता जा सकता है। मगर इन 3 गेंदों में अगर 2 गेंदें डॉट होती है या सिंगल रन आते हैं तो फिर से एक बार हाशिवरा टीम अर्थात मुजीब बॉयज हाशिवरा इस टीम को जीतने का अवसर यहाँ पे क्रिएट हो सकता है, पैदा हो सकता है। क्या होगा इस मैच का? बहुत ही सेंसिबल मैच, बहुत ही मजेदार मैच, बहुत ही शानदार और जन्नाटेदार मैच। अब बाएं हाथ के बल्लेबाज आए हैं हवा के साथ, यहाँ पे बाएं हाथ के बल्लेबाज को जरूर सहायता मिलेगी, क्योंकि हम देख सकते हैं हवा जिस तरफ बह रही है उस तरफ यहाँ पे बाएं हाथ के बल्लेबाज को चौका या छक्का लगाना बहुत ही आसान हो सकता है। और हवा के खिलाफ यहाँ पे गेंदबाजी करते हुए जयेश राजभर। फील्डिंग सजाई गई है, एक हम देख सकते हैं लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात, उसी के साथ एक लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात है। डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, ऑन साइड की दिशा में नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं है। नारायण जी मोरे इनकी तरफ से वाइट के लिए 100 रुपए का इनाम आता हुआ। लालच बड़ी बुला लालच बड़ी बुरी बला है, क्योंकि हम देख सकते हैं किस तरह से यहाँ पे लालच दे रहे हैं जयेश राजभर। दो गेंदे और 8 रनों की जरूरत। हालांकि अगर मैच टाई होता है तो सबसे पहले हम विकेट के बारे में सोचेंगे और उसके बाद टॉस के बारे में सोचेंगे, मगर फिलहाल 2 गेंदे और 8 रनों की जरूरत। एक बड़ा स्ट्रोक यहाँ पे जरूरी है, एक बड़ा स्ट्रोक लगाने के अलावा आपके पास कोई चारा नहीं। रघुनाथ माली स्ट्राइक एंड पर। जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट, आगे आकर खेलने का प्रयास था, मगर ये अच्छा हुआ बल्लेबाजों के लिए कि 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है। अब 7 रनों की जरूरत। अगर यहाँ पे छक्का लगाते हैं तब भी मैच जीता जा सकता है। 1000 रुपए का इनाम यहाँ पे सम्माननीय तुषार जी शिंदे इनकी जानिब से आ चुका है। अगर अंतिम गेंद के ऊपर छक्का लगाकर अपनी टीम को जीत दिलाते हैं। जिम्बाब्वे के ब्रैंडन टेलर, आपको याद है बांग्लादेश के खिलाफ उन्होंने अंतिम गेंद के ऊपर जब छक्के की जरूरत थी, 6 रनों की दरकार थी, तब छक्का लगाया था। दिनेश कार्तिक को याद करना पड़ेगा, जावेद मियादाद को याद करना पड़ेगा। ऐसे अनेक किस्से, अनेक घटनाएं अंतरराष्ट्रीय क्रिकेट में हुई है और टेनिस क्रिकेट में अक्सर हम ये देखा करते हैं। और उसी के साथ स्पॉन्सर उनकी जानिब से भी 500 रुपए का इनाम अंतिम गेंद के ऊपर अगर छक्का लगाने में कामयाब होते हैं। लेफ्ट हैंड टू लेफ्ट हैंड। बहुत ही बढ़िया फिनिश किया है अपने अंबर जी क्या बता रहे हैं? ओवर की समाप्ति शायद। अजीबोगरीब एक्शन था यहाँ पे अंपायर जी का, और इसी के साथ इस मैच को जीत लिया है मुजीब बॉयज हाशिवरा टीम ने। बहुत बहुत अभिनंदन।